ग्रेट. सो आपल्याकडे डॉक्टर स्वाती शहा आहेत. ओके. डॉक्टर स्वाती शहा जे आहेत ते गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि लोणंदमध्ये प्रॅक्टिस करतात ते, सातारा डिस्ट्रिक्टमध्ये. आणि हे आज आपण मॅडम सोबत डिस्कशन करणार आहोत की मॅडमला काय काय फरक पडलेला आहे सिन्स द टाइम शी हॅज गॉट स्टार्टेड विथ द प्रोग्राम. सो विल नॉट वेस्ट एनी टाइम अँड विल जस्ट जम्प टू द पॉईंट. सो मॅडम, तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन देणार का, की बाबा तुमचं कुठून तुम्ही बिलॉंग करता, काय क्वालिफिकेशन काय करता आणि एज वगैरे काय आहे तुमचं, जर थोडंसं सांगणार का? ओके. मी डॉक्टर स्वाती शहा. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि मी जवळपास 32 वर्ष लोणंदमध्ये गायनेकॉलॉजिस्ट प्रॅक्टिस करते. आणि माझं एज आहे 57. 58 रनिंग आहे. 2 दिवसात मला ते 59 सुरू होईल असं माझं एज आहे. आणि माझं म्हणजे सिंगल प्रॅक्टिशनर आहे. माझे हजबंड डॉक्टर नाहीत, त्यामुळं गायनॅक असं लोडेड प्रॅक्टिस माझं आहे. तो किती वर्ष झाले मॅडम तुम्ही आता प्रॅक्टिसमध्ये? 32 इयर्स आहे. 32 इयर्स झाले आणि स्वतःचं हॉस्पिटल तुम्ही चालवता? माझं 15 बेडचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. फुल फ्लेज गायनॅक हॉस्पिटल आहे ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि 57 इयर्स म्हटलं तर तुम्ही पोस्ट मेनोपॉझल पण आहात. या या करेक्ट. फ्रॉम 10 इयर्स आय एम पोस्टमॅन. सिन्स 10 years you are postmenopausal. ओके. या आणि probably everybody knows that postmenopausal it is like a lot of people struggle with weight loss and whatnot. या बरोबर आहे या की नाही? ठीक आहे. सो मला जरा थोडंसं सांगणार का, की बाबा बिफोर यू गॉट स्टार्टेड इन द प्रोग्राम तुमचे काय काय प्रॉब्लेम्स होते, व्हॉट चॅलेंजेस यू आर सफरिंग फ्रॉम, सिन्स हाऊ मेनी इयर्स यू आर सफरिंग फ्रॉम दोज चॅलेंजेस. आणि त्याच्यानंतर मी विचारेल सुद्धा की बाबा काय काय ट्रॅक केलं. बट लेट्स टॉक अबाउट द चॅलेंजेस फर्स्ट, की काय तुम्ही प्रॉब्लेम फेस करत होता, किती वर्षांपासून त्याचा काय इम्पॅक्ट झाला, त्रास काय झाला, हे जरा मला थोडंसं इलॅबरेट करून सांगणार का? जवळपास 10 to 15 इयर्स म्हणजे आफ्टर मेनोपॉज माझं वेट वाढतच चाललं होतं. वेट कमी होत नव्हतं. एक्झरसाईज करो काही करो वेट वाढतच होतं. वेट कमी होत नव्हतं. त्याच्याबरोबर फ्रॉम लास्ट इयर मला बॉर्डरलाईन डायबिटीस आणि हायपरटेन्शन सुरू झालं. आणि एक 2-3 महिन्यापासून अचानक नी इंजुरी झाली. त्यामुळे एक्झरसाईज करणं सुद्धा अवघड झालं. थायरॉइड, वेट वाढलं, हायपोथायरॉइडिझम सुरू झालं. असे आणि काही करा म्हणजे एक्झरसाईज करा प्रॉपरली काही होत नव्हतं. त्याच्यामुळे वेट माझं काही कमी येत नव्हतं. तो म्हणजे जवळजवळ सर्वात इश्यू तुमचं. महत्वाचा की हा. कपडे कपडे आवडीचे कपडे घालायला मिळत नव्हते. सो कपड्याची साईज काय तुमची होती, म्हणजे बिफोर यू गॉट तेव्हा स्टार्टेड? मला कपड्याची साईज म्हणजे मला अप्पर बॉडी डबल XL आणि लोअर बॉडी ट्रिपल XL ही माझी साईज. अच्छा, म्हणजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेट हा होत. वाढत वाढत गेली होती आणि ही एक्सेल पासून एम पासून अशी वाढत गेलेली साईज होती. गॉट इट. हा. सो गेले म्हणजे 10 ते 15 वर्ष झालं तुम्ही ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये होता आणि मेनोपॉज नंतर या तुमचं अजून जास्त शूटअप होत गेलं, बरोबर? या 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 तुम्हाला मॅडम मेनोपॉजचे सिम्पटम्स सुद्धा होते का, जे हॉट फ्लशेस म्हणतात? ऍक्च्युअल मला मेनोपॉजचे सिम्पटम्स मी मेडिसिन घेतल्यामुळे कमी होते, पण हॉट फ्लॅशेस मला होते. आणि ते परत आता या 2-4 वर्षात नाईटला स्वेटिंग व्हायचं आणि थोडे हॉट फ्लॅशेस यायचे. आणि आणि चिडचिड होणं वगैरे? एवढ्या काय आणखीन एक मला ते सांगायचे की मला एवढे 6 to 8 मंथ मध्ये थोडस डिप्रेशन, वर्क करताना जो आपल्याला जो उत्साह पाहिजे किंवा आता आपलं सगळं आपण ऑपरेट करणार सगळं करणार तो खूप कमी झाला. मला असं वर्क पण नको वाटायचं. जो उत्साह होता तो खूप कमी झाला होता एकदम. म्हणजे काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं की आपल्या आणि मला माहिती ह्याच्यासाठी. आहे तुम्ही हे पण सांगायचं की आधी तुम्ही धाडशी होता, तुम्ही बिंदास हो, सर्जरी खूप वगैरे खूप करायचा. आणि सगळे सगळे. हा. आणि ते सगळं या एक 6 महिने ते वर्षभरात खूप कमी झालं होतं. मी माझं वर्क पण कमी केलं होतं. म्हणजे मी केसेस असं करायचे की नको मला हे नाकारायचे किंवा बाहेर वर्क करायला जायला सुद्धा नाही म्हणायचे. सर्जरी नाही, सगळं नाही असं. या लेवलला मला मी आले की आणि काय कारण त्याच्यावरती कळत नव्हतं. त्याच्यामुळे सेल्फ इमेज वरती सुद्धा इम्पॅक्ट येत होता, की बाबा इफेक्ट आपण. झाला होता. अगदी अगदी. म्हणजे स्वतःचा ओन कॉन्फिडन्स कमी झाला की आपली इमेज आपल्यालाच ती वाटते ना की ती कमी आहे. अशी माझी ती कही झाली ती कंडिशन. 100%, 100% तसं होतं ते. कारण की आपण जर का परफॉर्म नाही करू शकलो, आपलं तर नाही. परफॉर्मन्स जर हा. का आपल्या आणि बरोबर. आपण एवढे वर्ष ते करतोय ते आपण करू शकत नाही. त्याचा एक आपल्या स्वतःवरच वाईट इफेक्ट होतो ना, डिफेक्ट. आणि मग ते आपण डिप्रेशन मध्ये जातो. तसं मला 100%. स्लाइटली मी डिप्रेशन मध्ये जाण्याच्या कंडिशन मध्ये होते. 100%. म्हणजे कसं आहे की प्रॉब्लेम झाला ओव्हरवेट पासून, किंवा हेल्थ तुमची खराब होत चालली हा. आणि त्याच्यामध्ये वजन वाढत गेलं. त्याच्यानंतर डायबिटीज मध्ये तुम्ही एंटर झाला. यू गॉट या स्टार्टेड विथ डायबिटिक मेडिकेशन ऑल्सो, देन थायरॉइड केम या अप, अँड देन यू लँड अप विथ नी इंजुरी ऑल्सो. या बरोबर आहे की नाही? आणि नी या इंजुरी कशी झाली तुमची, मला जरा सांगणार का? हाऊ डिड इट हॅपन? ऍक्च्युअल मी बेबीला असं घेत होते आणि बेबीनी उसळी मारली तर बेडला जोरात जाऊन माझं फक्त नी आपटला आणि नी इंजुरी झाली. पण मला असं वाटलं की काही नसेल. पण जेव्हा मला अजिबात चालायला
चालताना पेन व्हायला लागलं, तेव्हा मी ऑर्थोपेडिक कन्सल्ट केलं आणि ऑर्थोपेडिशियनने MRI सांगितलं, त्यात सांगितलं की मिडल मेनिस्कस 3rd डिग्री टियर थर्ड डिग्री टियर आहे. ऑल राईट. अँड दिस वॉज हाऊ मेनी आणि इयर्स बॅक? रेस्ट घे. या दिस वॉज हाऊ वन मेनी इयर्स बॅक? ऍक्च्युली 3 months बॅक सर. 3 months बॅक. ओके, ओनली फाईन. डिसेंबर, इन डिसेंबर. सो द मुद्दा जो आहे ना, तो पॉइंट आउट जो करायचा मुद्दा जो आहे, ठीक आहे, की काय आहे की आपली न्यूट्रिशन एवढी खराब झाली बिकॉज ऑफ ट्रिवियल ट्रॉमा ऑल्सो 3rd डिग्री मेनिस्कल टियर झालेलं तुमचं. मेनिस्कस ठीक, टियर. राईट. आणि आणि बऱ्याच वेळा 55 इयर्स प्लस असले women मध्ये ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपोरोसिस, हे बऱ्याच वेळा आर्थरायटिस. असतं. या करेक्ट, करेक्ट, करेक्ट. सो गुड. सो मला जरा सांगणार का की तुम्ही, ऑफकोर्स असंच तुम्ही बसला नसणार 10-15 वर्षांपासून, तुम्ही डेफिनेटली काय ना काहीतरी ट्राय केलेलं असणारच आहे. थोडंसं मला जरा सांगणार का किंवा काय काय ट्राय केलं तुम्ही? ऍक्च्युअल ते ज्युसेस वगैरे देतात ना, ते मग आम्ही बघ ज्युसेस आणायचो, ज्युसेस घ्यायचे. कधी नुसतंच पाणी, गरम पाणी प्या, गरम पाणी प्यायचे. आपण आपलंच डाएट काही कमी जास्त करून घ्यायचं. एक्झरसाईज तर भरपूर, म्हणजे वॉकिंग किती करायचो, 7 किलोमीटर, 5 किलोमीटर, सगळं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सर की त्यावेळेला मी आणि माझे हसबंड दोघं करायचो. त्यांचं वेट कमी यायचं, पण माझं वेट कधीच कमी यायचं नाही. किंबहुना एखादं जास्त यायचं, पण कधी कमी यायचं नाही. मग मी या सगळ्यांना असं ठरवलं तरी आपल्यात काय फरक पडणार नाही, किंवा डॉक्टर असल्यामुळे मला असं वाटायचं माझं मेटाबॉलिझम बरोबर नाहीये, काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपलं वेट हे वाढतच राहणार, अशा एक लेवलला मी आले होते की नाही आता काही आपलं काय वेट कमी येत नाहीये. आणि ऍट द एज ऑफ 57 देन वी ऑल्सो स्टार्ट थिंकिंग की बाबा चला आता म्हातारपण आलं, आता काय हा ना, आणि असं वाटायचं ना की आता आपल्याला चालता चालत तर कसं होईल, असं जर वेट वाढत गेलं तर. तसं माझी हाईट कमी आहे, त्यामुळे जर एवढं वेट वाढत गेलं तर कसं होणार, आपण कसं चालणार. आणि ऑलरेडी माझं हॉस्पिटल ग्राउंड फर्स्ट असं हॉस्पिटल आहे, 3rd फ्लोअरला माझं घर आहे, 2nd फ्लोअरला हम्म, माझं घर आहे. म्हणजे हम्म. अपडाऊन अपडाऊन तर कंटिन्यू असतं. शंभर त्याच्यामुळे टक्के मला ते खूप त्रास व्हायचा त्या. 100%, 100%. गुड. आणि मग आता प्रोग्राम चालू करून किती दिवस झाले मॅडम? प्रोग्राम्स ऍक्च्युअल आहे ना, 25-26ला माझं तुमच्याशी बोलणं झालं. आणि 31 तुम्ही मला डाएट चार्ट वगैरे सगळं पाठवलं, आणि आपण 31 जानेवारी पासून सुरू केला हा प्रोग्राम. तो एक म्हणजे मला वाटतं 6 महिना झाला. सहा हा, महिना झाला आपल्याला. 6 महिना. गॉट इट, गॉट इट. आता प्रोग्राम चालू करण्याच्या अगोदर काही मनामध्ये शंका कुशंका होत्या का तुमच्या, की हा. बाबा कसं होणार, काय होणार? ते असं असणारच, कारण आतापर्यंत मी इतके प्रयोग केलेत की माझा वेटला काही फारसा फरक पडलेला नाही. आणि माझं वेट थोडंफार कमी व्हायचं, ते ग्रॅम मध्ये व्हायचं, परत आहे ते वर पुढच्या वेळेला ते वाढलेलं असायचं, कमी कधीच नसायचं. इतकं माझं वेट, म्हणजे जस्ट मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा 45-50 असणारं वेट, त्याच्या डबल वेट माझं म्हटल्यानंतर काय असेल सांगा ना कंडिशन सर. त्यामुळे करेक्ट. मला असा फुल फेट लगेच नव्हता, पण ठीक आहे आपण काहीतरी नवीन करू, बघूया. आणि सर्वात फर्स्ट की एक डॉक्टर हे करतोय म्हणजे छान, आणि तुम्ही डॉक्टर कम्युनिटी पण तयार केली, त्याच्यामुळे पण मला वाटलं की काही हरकत नाही, आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू. ही एक या दिशेने मी सुरुवात केली होती. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. सो बेसिकली काय आहे की बाबा, मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि हे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी समजू शकतो, त्या हिशोबाने समजू मला शकतो. म्हटलं की हा. बाबा आपण करूया. सो गुड. सो सांगणार मला आता हे 6 महिन्यामध्ये, ठीक आहे, तुमचे पहिला आधी जो होता तो 10-15 वर्षाचा कारावास होता, ठीक आहे, आणि आता जो आहे, ठीक आहे, एक 6 महिन्यामध्ये काय फरक पडलेला आहे मला जरा सांगा तेवढं. अगदी सगळ्यात पहिलं मला सांगायचं की माझ्यातली निगेटिव्हिटी गेली, माझा उत्साह खूप वाढला. मला परत मी सर 100% जे वर्क करत होते तसं करायला लागले. हा त्यात अधिक पॉझिटिव्ह आहे, कारण ह्या वेट व्हायच्या बरोबर तुम्ही जे सप्लिमेंट्स आहे ते सगळे दिले ना, त्याचा खूप फरक पडला. आणि माझं वेट 1.25 महिन्यात 5 किलो कमी झाले. म्हणजे हे आज 15 वर्षात मी कधीच अनुभवलेलं नाहीये. कमी झालं तर ग्रॅम मध्ये कमी व्हायचं. आणि त्याच्याबरोबर माझे जे हे आहेत इंचेस, म्हणजे abdominal, थाय, वेस्ट, हे सुद्धा सेंटीमीटर्स मध्ये थोडे 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 कमी झालेले आहेत. ड्रेस, कारण मला ते ड्रेसवरनं पण कळतंय की माझे जे डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल, ते एक्सेलला आलंय आता. आणि विदिन 6 महिन्यात, म्हणजे टू टू गुड. खूप मी वंडरफुल. खुश आहे अजून तुम्ही त्यावेळेस. सांगा मॅडम, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज मी बघू शकतो, तुम्हाला काय या. कॉम्प्लिमेंट मिळालेले आहेत लोकांमधून, मला जरा सांगा तेवढं. आता ऍक्च्युअल आहे ना, पेशंट्स, माझे फ्रेंड्स, मी ऍक्च्युअली कोणाला सांगतच नव्हते की मी डाएट करते, कारण पूर्वी सगळे बघायचे करायचे, पण मला सांगायला नको वाटत, आहे तेवढीच असायचे. पण सगळ्यांचं म्हणणं आहे की फ्रेश खूप वाटतेस तू, खूप छान वाटतं, फॅट
बॉडी फॅट लॉस तर चांगलाच झालेला आहे. मी तो कधी मोजला नाही पहिल्यापासून, पण तो पण खूप चांगला झालेला आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी प्रॉपर वे हजबंड पण तसे काय खूप रेडी नव्हते मी हे करण्यासाठी, कारण तू काय केलंस तरी तुझं काय होत नाही असं. पण आता ते मला हेल्प करतात, तू हे खाऊ नको, तुझ्यासाठी वेगळं बनवायला सांग. म्हणजे त्यांना आता पटले की हे प्रॉपर आहे असं. त्यामुळं वंडरफुल. हॅप्पी. वंडरफुल. आणि असं वंडरफुल. जर झालं तर प्रॉपरली माझं वेट एक 3-4 महिन्यात खूप छान कमी होईल याचं मला 100% आता खात्री वाटत चालली. आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचं गायडन्स फार छान आहे. आम्ही ते तुम्ही फोटो टाका म्हणता, हे सगळं म्हणता, आणि मी खरंच खरे खरे टाकते. कधी कधी मग आम्ही करतो लंच डिनर काहीतरी ऑइली वगैरे घेतो, पण तुम्ही लगेच सांगता की नाही, हे लंच मध्ये हे नको, डिनर मध्ये ते नको. आपोआप कुणीतरी आपल्याला हे सांगतंय की ते आपोआप परत टाळलं जातंय. त्याचा इफेक्ट आहे की ह्या वीक मध्ये तर मी काही असं काही केलं नाही. वॉटरचे, नंतर आता सॅलेडचे, ते पण फार छान पडतात. एवढे सगळे डॉक्टर्स आहेत, मी बघते तर तेवढे सिनियर डॉक्टर्स पण आहेत, पण हो, सगळे खूप चॅलेंज आहेत. घेत आहेत. आणि त्या फोटोज पण आपल्यालाही कळते नक्की काय खायचं, किती वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स होऊ शकतात. वॉटर किती जर ते जर 10 ग्लास वॉटर घेत आहेत, 11 ग्लास घेत आहेत, तर आपण का नाही घेऊ शकत? ही एक कॉम्पिटिशन कम्युनिटी ह्याच्यामुळे छान. 100%. 100% मॅडम. ठीक आहे. अजून एक मला विचारायचं होतं मॅडम. त्यामुळे मला खूप छान वाटलंय. येस. अजून हम्म. एक विचारायचं होतं मॅडम, की आता तुम्ही सर्जरीज जे आहेत ते पहिल्यासारखं तुम्ही आता चालू केलेलं आहे, ठीक आहे. अगदी प्रॉपर सर, प्रॉपर. मी सो काल सुद्धा म्हणजे सर, मी एक सर्जरी करायची ना, तर मला असं वाटायचं नको, कुणाला तरी बोलवून करावं. आता 3 दिवसात मी सर जवळपास 6 सर्जरी केल्या. आणि एकदम म्हणजे माझ्या अॅनेस्थेसिस्टला म्हणले, तुमच्यात काहीतरी फरक पडलेला आहे मॅडम, इतकं की तुम्ही तुमचं करताय, चॅलेंजिंग केसेस परत घेताय. त्यामुळं त्यांनाही मी काल सांगितलं की मी काय करते. करेक्ट, 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 करेक्ट. खूप फरक पडला ऍब्सोल्युटली. हा, म्हणजे मला टोटल तो फरक पडला, त्याचा खूप आनंद मिळतो. 100%. सो दिस इज लाईक अ 360 डिग्री चेंज विच हॅज हॅपन्ड. बेसिकली या काय आहे या की वजन कमी होणं दॅट इज. आणि आपलं पहिला सुद्धा जे आहे डिस्कशन झालेलं आहे मॅडम, की आपण या वजनावरती आपण कधी फोकस ठेवलेलंच नाही आहे. आपण नाही, हा ऍक्च्युली हेल्दी बरोबर. लाईफस्टाईल वरती फोकस ठेवलेला आहे, आणि हेल्दी लाईफस्टाईल वरती या फोकस ठेवल्यामुळे तुमचं वजन कमी होणं हे बाय प्रॉडक्ट झालं. टोटल हे आपल्याला चेंजेस. हा. करेक्ट. पण बाकीचे चेंजेस जे आहेत ते जास्त महत्वाचे आहेत, की एनर्जी लेवल्स राईज होणं, यू गेटिंग युअर सेल्फ इमेज बॅक, कॉन्फिडन्स बॅक वगैरे, पीपल गिव्हिंग या कॉम्प्लिमेंट. या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत ऍक्च्युली. ओके. या या सो गुड. सो ग्रेट मॅडम. चांगला फरक पडलेला आहे 6 महिन्यामध्ये. आता मला एक महत्वाचा मुद्दा हा विचारायचा आहे, की तुम्हाला 6 महिना झाला चालू करून, तुम्हाला असं वाटतंय का की हा, मी हा प्रोग्राम लाईफ लॉंग इझिली करू शकते? अगदी अगदी. कारण मला मत कसं आहे की मी याच्यामध्ये करताना मला काय छान वाटलं की असं काही नाहीये की हे तुम्ही लंच ब्रेक नका करू, डिनर नका करू, हे सगळ्या गोष्टी त्यात नाहीये. त्यामुळे सर खूप छान वाटलं. आणि स्मूदी ही गोष्ट तर काय ऍक्च्युअली ब्रेकफास्ट पेक्षा छान आहे. आपल्या त्या निमित्तानं सगळं खाणं, आपल्या फ्रूट पण जात आहेत, ड्रायफ्रुट्स पण जात आहेत, आणि सगळं प्रॉपर जात आहे. त्यामुळं मी हे लाईफ लॉंग करू शकेन याची मला खात्री आहे. किंबहुना मी माझं व्यवस्थित झाल्यानंतर ट्रेन होऊन पेशंटना गाईड करू शकेन की नाही बाबा, असं तुम्ही सुरू करा, हंड्रेड म्हणजे पर्सेंट चांगलं होऊन जाईल. 100%. 100% मॅडम. आणि आपलं कर्तव्य आहे ते पेशंटला गाईड हा. करणं, नाहीतर आपण नुसतं आपण लिप सर्व्हिस देत बसतो आपण. या हा. पीसीओडीचे पेशंट माझ्याकडे खूप असतात. त्या सगळ्यांना प्रॉपरली मी गाईड करू शकेन की नाही बाबा, काय केलं पाहिजे याच्यासाठी. करेक्ट. करेक्ट. आणि महत्वाचं आहे ते, कारण की गोळ्या देण्यापेक्षा आपण जर का लाईफस्टाईलचे मॉडिफिकेशन जर का ते दिले केली तर ते पाहिजे. अगदी. डेफिनेटली. या या सो गुड मॅडम. एक शेवटचा मेसेज तुम्हाला लोकांना जर का द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. बरेचसे डॉक्टर्स हा व्हिडिओ बघणार आहेत. डॉक्टरांसाठी मला ओके. म्हणजे तुम्ही एक स्पेशल मेसेज द्यायला पाहिजे या डॉक्टरांसाठी, आणि ऑफकोर्स एक जनरल पॉप्युलेशनसाठी सुद्धा तुम्ही एक स्पेशल मेसेज द्यायला पाहिजे. सांगा मला. ऍक्च्युअल डॉक्टर्स लाईफ हा इतकं अजिबात प्रॉपर लाईफ नसतं. कारण जे आपण लोकांना फक्त गाईड करतो, पण आपल्या जेवणाच्या वेळा प्रॉपर नसतात, आपलं एक्झरसाईज प्रॉपर नसतं, आणि स्ट्रेस लाईफ आपलं जास्त आहे ह्या सगळ्यासाठी. आणि मग ह्याचे आपल्याला, आपण कधी आपल्याकडे बघतो की आपल्याला काहीतरी इफेक्ट झालोय, आपल्याला शुगर सुरू झाली, आपल्याला हे हायपरटेन्शन सुरू झाले, किंवा कार्डियक प्रॉब्लेम काही, तर ह्या सगळ्यासाठी आपण आपल्याकडे, खरं मी तर जसं उशिरा लक्ष दिलंय, आपण प्रॉपरली लवकर लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण प्रॉपरली आपली लाईफस्टाईल हेल्दी केली पाहिजे. प्रॉपर काहीतरी त्याच्यामध्ये चॅनलमध्ये जाऊन आपण आपल्या स्वतःसाठी का विना थोडा वेळ दिला पाहिजे, आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मी स्वतःला उशिरा दिलाय वेळ, पण सगळ्यांनी योग्य वयात जर वेळ दिला तर लवकर रिकव्हरी होईल.
आणि देर आहे दुरुस्त आहे असं समजून मी केलंय. सगळ्यांनी लवकरात लवकर ऍक्च्युअल आपल्या स्वतःच्या प्रॉपर ह्याच्याकडं हेल्थकडे लक्ष द्या. आणि हे लाईफस्टाईल चेंजेस हे महत्वाचं आहे, ती तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही प्रॉपर चॅनल मधनं जाल आणि मग ते योग्य तुमच्या हेल्थचे पुढचे प्रॉब्लेम काढले जातील. व्हेरी गुड. आणि उद्या महिला दिन आहे, महिलांसाठी सुद्धा मला हेच सांगायचंय, कारण ह्या गोष्टी महिलांमध्ये जास्त होत आहे. कारण किचन मध्ये असलेल्या महिलांना तर ह्याच की बाबा शिळं राहिलंय, मग खूप राहिलंय, मग हो ते संपवायचंय, मग ते खात हो. राहायचं. आणि त्याचा इफेक्ट जास्त होतो या महिलांसाठी. तर त्यांनी हे सगळं टाळावं आणि हेल्दी लाईफ चूज करावी. आणि जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांनाही मी हार्दिक शुभेच्छा देते या निमित्तानं. थँक्यू. व्हेरी गुड मॅडम. सो दॅट वॉज वंडरफुल. एक महत्वाचा मुद्दा शेवटचा मला एक मांडायचा होता, हा. की आपण सगळे म्हणतो आणि आपले डॉक्टर्स पण आपण म्हणतो, या प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बेटर दॅन क्युअर. या पण ज्यावेळी प्रिव्हेन्शन वरती काम करण्याची वेळ येते, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ येते, या त्यावेळी लोक मागे हटतात. ठीक आहे. या लोकांनी करोडोंची घरं घेतली, लोकांनी लाखोची गाडी घेतली, लोकांनी लाखोंची ज्वेलरी घेतली, या 50,000-50,000चे मोबाईल घेतले, ठीक आहे. पण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करायची असते आपल्या हेल्थवरती, हेल्थसाठी. प्रिव्हेन्शन मध्ये, त्यावेळी ते लोक मागे हटतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी एमर्जन्सी येते हेल्थची, त्यावेळी 10 लाख 50 लाख रुपये टाकायला सुद्धा रेडी होत जातात. त्याला त्याला ओके. पर्याय नाही म्हणून ते टाकत राहतात. एक्झॅक्टली. अगदी सो बरोबर. त्याच्यावरती तुमचं काय थॉट प्रोसेस आहे, जरा ते मांडणार का तुम्ही? खरंच आहे सर, तुम्ही म्हणता तसं प्रिव्हेंटेशन बेटर दॅन क्युअर हे बरोबर आहे. आणि आपण हे सगळं शिकतो पण स्वतःसाठी वापरत नाही. आणि आपण आता एखादं आता तुमच्याच ह्याचे आपण चूज केलं की आपण किती पैसे, अरे इतके पैसे असं म्हणत राहतो. पण आपण बाहेर कपडे घ्यायला जातो, दागिने घ्यायला जातो, गाड्या घ्यायला जातो, हॉटेलिंग करायला जातो, ट्रिपला जातो, त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करतो. पण ह्या सगळं करण्यासाठी आपली हेल्थ चांगली पाहिजे हे आपल्याला फार उशिरा समजतं. तसं न समजता जर खूप अर्ली, मी सगळ्यांना तेच सांगते, लवकरात लवकर लक्ष द्या, खूप उशीर करू नका. आणि जर प्रॉपरली लक्ष दिलं तर खूप आपण अवघड दिशेला नाही जाणार, खूप अर्ली आपण नॉर्मल होऊ शकू. आणि आपलं उलट आपलं लाईफ अजून छान होईल. 100% कारण 100%. प्रिव्हेंटेशन बेटर दॅन क्युअर हे अगदी बरोबर सर, प्रॉपर आहे. ग्रेट मॅडम, इट वॉज ऍब्सल्यूट वंडरफुल टॉकिंग टू यू. बाय द वे, मॅडमचा अजून पण रिझल्ट अचीव्ह झालेला नाही, सो हे विचार करू नका की मॅडमने रिझल्ट अचीव्ह केलेला आहे. नाही, दिस इज जस्ट अजून अजून मला भरपूर करायचं भरपूर करायचं आहे. दिस इज जस्ट द बिगिनिंग. सो दिस आहे. इज अ स्टोरी इन द मेकिंग. ओके. आणि कसं आहे की आता एक 1.25 महिन्याचा अवधी जो झालेला आहे, त्याच्यामध्येच आपण एवढं काय काय मजल मारलेली आहे. सो या पुढचे काही महिने जे येणार आहेत, त्याच्यामध्ये अजून जास्त ट्रान्सफॉर्मेशन होईल. आणि ज्यावेळी कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होईल मॅडमचं, त्यावेळी आपण सेपरेट टेस्टिमोनी एक ऍक्च्युअली मॅडम हे करू. मी पण ते ड्रीम मध्ये आहे की आफ्टर 4 मंथ्स मी कशी असेल. 100% मॅडम, चांगलं असणार आहे. डेफिनेटली चांगलं. भले थोडेसे अडथळे जरी आले तरी सुद्धा आपण त्याला टॅकल करू. डोंट वरी. चालू करू. ठीक आहे. ओके ओके. Great, madam. It was absolute pleasure talking to you. Thank you so much for ओके. taking out spare time from your busy schedule running your hospital. Thank you very much for थँक्यू submitting. थँक्यू थँक्यू. ओके Okay. बाय. Bye bye. Bye.